तुम्ही जर टॅबलेट घ्यायचा विचार करताय तर आत्ताच थांबा. Realme Pad 3 लवकरच भारतात लॉन्च होणार आहे आणि याचे स्पेसिफिकेशन ऐकून तुम्हाला थोडं सरप्राईज होईल. हा टॅबलेट सिरियस कामासाठी येतोय. Realme Pad 2 नंतर तब्बल 2 वर्षांनी हा Realme Pad 3 येतोय. रिपोर्टनुसार हा टॅबलेट Realme 16 Pro सिरीज 5G सोबत 6 जानेवारीला लॉन्च होण्याची शक्यता आहे. म्हणजे फोन आणि टॅबलेट दोन्ही एकाच टाइमला लॉन्च होतील. आता सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट, Realme Pad 3 मध्ये 11.6 इंचचा डिस्प्ले आणि 2.8K रिझोल्यूशन दिला जाऊ शकतो. नेटफ्लिक्स, यूट्यूब, नोट्स, ऑनलाईन क्लासेस सगळं शार्प आणि क्लिअर दिसणार. ब्राईटनेस सुद्धा 500 निट्स पर्यंत, म्हणजे इंडोर वापरासाठी परफेक्ट. कॅमेरा हेवी नाहीये पण प्रॅक्टिकल आहे. बॅकला 8 मेगापिक्सल कॅमेरा आणि फ्रंटला सुद्धा 8 मेगापिक्सल कॅमेरा. व्हिडिओ कॉल्स, ऑनलाईन मीटिंग आणि क्लासेससाठी सफिशियंट. Realme Pad 3 सोबत कीबोर्ड आणि स्टायलस ऍक्सेसरीज येणार आहेत. रिपोर्ट्स म्हणतात की ऍक्सेसरीज वेगळे विकले जाऊ शकतात. अर्ली बायर्सला फ्री स्टायलस मिळू शकतो, तर या स्टायलसचा वापर स्टुडंट्स आणि क्रिएटरला होऊ शकतो. आपण जेव्हा टॅबलेट विकत घेतो त्यावेळेस त्यामध्ये आपल्यासाठी बॅटरी सगळ्यात इम्पॉर्टंट असते. Realme Pad 3 मध्ये 12200 mAh ची बॅटरी आणि 45 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल असं वाटतंय. मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग दोन्ही एकाच टॅब मध्ये मिळत आहेत, म्हणजे हा विन विन सिच्युएशन आहे. तर हा टॅबलेट वायफाय आणि 5G या दोन्ही व्हेरियंट मध्ये येऊ शकतो आणि 2026 मध्ये आपल्याला हेच हवंय. या टॅबलेट मध्ये इम्पॉर्टंट आहे रॅम, जी असेल स्टँडर्ड 8GB, स्टोरेज असेल 128GB आणि 256GB ऑप्शनल. कलर सुद्धा क्लासी आहेत, चॅम्पियन गोल्ड आणि स्पेस ग्रे. तर हा टॅबलेट कोणी घेतला पाहिजे? स्टुडंटनी नोट्स काढण्यासाठी, क्लासेसला जाण्यासाठी आणि ऑफिस युजर्सनी मेल्स, डॉक्युमेंट आणि मीटिंगसाठी. जर प्राइस अग्रेसिव्ह असेल, म्हणजे कमी असेल किंवा अफोर्डेबल, तर हा टॅबलेट मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग इम्पॅक्ट टाकू शकतो. तर Realme Pad 3 स्पेसिफिकेशन पाहता हा कॅज्युअल टॅबलेट नाही, हा प्रोडक्टिव्हिटी टॅबलेट आहे. फक्त आता सगळं डिपेंड करतं याच्या प्राइसवर. तुम्ही टॅबलेट घेणार असाल तर Realme Pad 3 साठी थोडं थांबा, आणि जर थांबणार असेल तर कमेंट करा, रील लाईक करा आणि फॉलो करा टेक्नो डायनामिका.